श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 29 मार्च वार रविवार आणि या दिवशी आली आहे कामदा एकादशी. हिंदू धर्मात एकादशीच्या व्रताला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला कामदा एकादशी म्हटले जाते. ही हिंदू नवीन वर्षातील पहिली एकादशी असल्याने तिचे विशेष महत्त्व आहे. कामदा म्हणजे सर्व इच्छा पूर्ण करणारी. असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णूंची विधिवत पूजा केल्याने सर्व पाप नष्ट होतात आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. एकादशीच्या व्रताचे पूर्ण लाभ मिळवण्यासाठी ते योग्य वेळी सोडणे आवश्यक आहे. द्वादशी तिथीला सूर्योदयानंतरच व्रत सोडावे. सोमवारी म्हणजेच 30 मार्च रोजी सकाळी तुम्ही 6:14 पासून ते 7:09 दरम्यान उपवास हा सोडू शकतात. याच वेळेमध्ये जर तुम्ही उपवास सोडला तर तुम्हाला व्रताचं पूर्ण फळ हे प्राप्त होणार आहे असं शास्त्रात सांगितलं आहे. कामदा एकादशी व्रताचे पालन केल्याने व्यक्तीच्या जीवनातील आणि कुटुंबातील सर्व पापे व वाईट शक्ती दूर होतात. हे व्रत व्यक्तीला आरोग्य, सुख आणि समृद्धी प्रदान करते. हे व्रत व्यक्तीला जन्म मृत्यूच्या कधी न संपणाऱ्या चक्रातून मोक्ष मिळवण्यासाठी मदत करते. कामदा एकादशीचं व्रताचे पालन केल्याने निसंतान जोडप्यांना संतती प्राप्त होते. तसेच कामदा एकादशीचं व्रत केल्याने ब्रह्महत्येच्या पापापासून आणि आजपर्यंत केलेले सर्व पापापासून मुक्ती मिळते असे म्हटले जाते. तसेच कामदा एकादशीच्या व्रत कथेचं पठण किंवा श्रवण केल्याने वाजपेयी यज्ञासारख्या यज्ञाचे पुण्य प्राप्त होते. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच तुम्ही कामदा एकादशीच्या दिवशी व्रत नाही केलं तरीही चालेल, पण आवर्जून गाईला खाऊ घाला. ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार, पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही साक्षात श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करणार. तर ती वस्तू कोणती गाईला खायला द्यायची आहे, कोणत्या वेळेत खायला द्यायची आहे, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. कामदा एकादशीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. कारण असं म्हटलं जातं आपण ब्रह्ममुहूर्तावर जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंत पटीने पुण्य हे प्राप्त होत असतं. त्यानंतर आपल्याला स्वच्छ स्नान करायचे. त्यानंतर जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. त्यानंतर आपल्याला कामदा एकादशीचा व्रत करण्याचा संकल्प हा करायचा आहे. त्यानंतर आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे, त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं, त्यामध्ये फुलं टाकायचे, तांदूळ टाकायचं आहे, थोडासा शेंदूर घालायचा आहे आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला सूर्यदेवांना अर्पण करायचं. असं हे जल सूर्यदेवांना अर्पण केल्यामुळे आपल्या पितरांना मोक्षाची प्राप्तीही होत असते. त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलता ही प्राप्त होत असते. आता जर तुमच्याकडे श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल तर त्यांना तुम्हाला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करून घ्यायचा आहे. त्यानंतर स्वच्छ पुसून त्यांना पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे. त्यांना चंदन, त्याचबरोबर पवित्र धागा, अक्षदा, फुले, तिळ, धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे. पिवळी फुलं तसेच पिवळी फळं ही श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय, ती अर्पण करून घ्यायचे. सुपारी, नारळ या सर्व वस्तू अर्पण श्रीहरी विष्णूंना करून घ्यायच्या आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे तुळशीचे पत्र. श्रीहरी विष्णूंना तुळशीचं पत्र अतिशय प्रिय आहे. म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे, एक तुळशीचं पत्र आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे. आपल्या मनातली इच्छा बोलून ते तुळशीचं पत्र जे आहे ते श्रीहरी विष्णूंच्या चरणावर अर्पण करायचं आहे. असं केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू पूर्ण करतात. त्यानंतर आपल्याला कामदा एकादशीच्या व्रतकथेचं पठण किंवा श्रवण करून घ्यायचं. त्याचबरोबर आपल्याला आरती करून घ्यायची आहे. आपल्याकडं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमा याचनाही करून घ्यायची. तसेच आपल्याला भगवान विष्णूंच्या स्तोत्राचं पठण करायचं आहे. तसेच विष्णू सहस्त्रनामाचं सुद्धा पठण हे
करायचं आहे। या दिवशी जागरण करायला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं। द्वादशीच्या दिवशी ब्राह्मणांना जेवण दिल्यानंतर आपल्याला सात्विक अन्न ग्रहण करून व्रताचं पारण हे करायचं। अशा रीतीने आपल्याला पूजा विधी ही करून घ्यायची आहे। आता ही गोसेवा आपल्याला कधी करायची, तर आपण कामदा एकादशीच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही गोसेवा जी आहे ती करू शकतात। कारण हिंदू धर्मामध्ये गाय, गंगा आणि गायत्रीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून झाला होता, त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता। म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं। गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देवी देवतांचा निवास असतो। गाय 11 रुद्रांची आई आहे, 8 वसूंची कन्या आहे, 12 आदित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे। जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व इच्छा तर पूर्ण होतातच होतात, पण त्याला मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्ती सुद्धा होत असते। साक्षात श्रीहरी विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये ही गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव मिळालं होतं। म्हणूनच आपल्याला सुद्धा आवर्जून ही गोसेवा जी आहे ती एकादशीच्या दिवशी करायची। आता जर गाय तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी तुम्ही ही गोसेवा करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात किंवा गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे। गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी हे अर्पण करून घ्यायचं आहे। तिला हळद, कुंकू, अक्षदा, धूप, दीप, अगरबत्ती दाखवून आरती करून घ्यायची आणि त्यानंतर जी वस्तू गायीला खायला द्यायची आहे ती म्हणजे पिवळी केळी, तसेच आपल्याला गूळ खायला द्यायचं आहे। आपल्याला पिवळी केळी जी आहेत ती तुम्ही 2, 5, 7 कितीही देऊ शकता, तसेच गूळसुद्धा खायला द्यायचं आहे। गाईला पिवळी केळी खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तता तर मिळतेच मिळते, पण आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये अपयशाचा सामना हा करावा लागत नाही। त्याचबरोबर गाईला गूळ खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारे जे ग्रह दोष आहेत त्यापासून आपल्याला मुक्तता मिळते। राहू, केतू, मंगळ दोषापासून मुक्तता मिळते। ज्या मुलामुलींचा विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील त्यांनी आवर्जून असे हे पिवळी केळी आणि गूळ जे आहे ते गाईला खायला द्यायचं आहे। त्यानंतर आवर्जून आपल्याला गाईला पाणी प्यायला द्यायचं आहे किंवा अगदी तुम्ही हिरवा चारासुद्धा गाईला खायला देऊ शकतात। गाईला हिरवा चारा खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतील बुध ग्रह हा बलवान होतो। बुध ग्रह हा नोकरी, व्यवसाय, करिअरशी संबंधित मानला जातो आणि जर आपल्या कुंडलीतील बुध ग्रह बलवान झाला तर आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये अपयशाचा सामना हा करावा लागत नाही। आपल्या हातातनंच आपल्याला या वस्तू ज्या आहेत त्या गाईला खायला द्यायच्या। कारण असं म्हटलं जातं गाय जेव्हा आपल्या हातातनं या वस्तू खाते आणि तिची जीव आपल्या हाताला लागते तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहेत, दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते। त्यानंतर आपल्याला आवर्जून गाईला पाणी प्यायला द्यायचं आहे। गायीभोवती आपल्याला 11 प्रदक्षिणा मारायच्यात। प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा। 11 प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला गाईच्या पायाखालची थोडी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा। कारण जो मनुष्य गाईला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं। आता गाय जर स्पर्श करून देत असेल तर आवर्जून तिच्या पाठीवर आपल्याला हात फिरवायचा आणि आपल्या मनातली इच्छा ही बोलायची। एकादशीच्या दिवशी ही गोसेवा करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं। ही गोसेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होतेच होते, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।